नमस्कार मित्रांनो, पहाटे शेळीची डिलिव्हरी होती ॲटोमॅटिक. ओके, बघू शकता पिल्लू आलेला आहे बाहेर. एक ऑलरेडी दिलेला आहे. चलो, चलो, कधी कधी थोडीशी मदत पण करावी लागते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे रंदे भैया शेळी पालन फार्म या यूट्यूब चॅनलवरती. बघू शकता ऑलरेडी एक पाठ दिलेली होती, आता अजून एक पाठ दिलेली आहे शेळीनं नंबर 1मध्ये आणि मस्त काम झालेलं आहे. तर शेळी उठल तिच्या मनानं, नाही तर आपण उठवावं लागल. पण तत्पूर्वी तुम्हा सर्वांचे हार्दिक आणि हार्दिक स्वागत या रंदे भैया शेळी पालन फार्मवरती. बघा, काल तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 2 गोष्टी सांगतो आता मी. एक गोष्ट म्हणजे काय, शेळी केव्हा आटते, केव्हा दुधाला आटते गाभण राहिल्यानंतर. तर नॉर्मली 2 ते 2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये शेळी ही आटत असते. पण या शेळीच्या बाऱ्यात काय झालं तुम्हाला सांगतो. आपण शेळी विकत आणलेली होती एक 15 दिवसापूर्वी म्हणा किंवा 8 दिवसापूर्वी. तर आपण कोणत्या भरोश्यावर आणली की शेळी ही 2.5 ते 3 महिन्याची गाभण आहे. आपण जास्तीत जास्त 3 महिन्याची धरली होती, कारण पिल्लू थोडंसं हाताला लागत होते असं समोरचा माणूस म्हणला. मी चेक पण नव्हतं केलं. तर विषय असा आहे, दूध येत होतं शेळीला. म्हणलं आटेपर्यंत तर दूध काढावं लागेल, नाही तर मस्टडीस होण्याचे चान्सेस असतात. दूध नाही काढलं, ताठून ठेवली तर लफडे होतात. तर मग आपण काय केलं, आपण डेअरीला दूध टाकतो रोज संध्याकाळी. तर रात्रीसुद्धा दूध काढून याचं डेअरीला टाकलं. म्हणजे बघा, पूर्ण गाभण राहिल्यानंतर पूर्ण 5 महिने शेळीनं दूध दिलं आहे. किती खतरनाक घटना आहे ही, की पूर्ण 5 महिने दूध दिलेलं आहे शेळीनं. अक्षरशः रात्री 10 वाजेला मी हिचं दूध काढलं आहे आणि आता पहाटे 4 वाजता शेळी वेलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती जबरदस्त हे काम झालेलं आहे. म्हणजे हे शेळीपालनात काहीही घडू शकतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. थोडीफार मदत शेळीला करावं लागते. आता पिल्लू निघलं होतं बाहेर, आला हे असतं बाहेर व्यवस्थित, पण ऐन गड्ड्यामध्ये पिल्लू दबलं असतं म्हणून थोडंसं ओढलं तर व्यवस्थित झालेलं आहे. आणि बघू शकता ही पाट आणि ती पाट एकदम शांत बसलेली आहे. आता शेळी उठली की त्यांना व्यवस्थित थोडं पाजून देणार मी. थोडंसं शेळीनं चाटलं पिल्लू का तिलाही तिचं पिल्लू लक्ष देतं का नाही बाबा हे पिल्लू माझं आहे. तर अशा सर्व गोष्टी असतात बघा. एक नंबर, म्हणजे खूपच भारी आणि बेस्ट काम झालेलं आहे. बघा, शेळी जांभळी देते. बऱ्याच वेळेस पोटात काहीच नाही राहिल्यानंतर जांभळी देते. बऱ्याच वेळेस खाली झाल्यानंतर हे पिल्लू चाटल्यानंतर सुद्धा जनावर जांभळी देत असतं. जांभळी म्हणतं कोणी, जांभळी म्हणतं. हे बघू शकता तुम्ही. तर हे एक चांगलं चिन्ह आहे की किती बेस्ट होऊ शकतं. दुसरी गोष्ट अजून एक सांगू इच्छितो तुम्हाला. काल दिवसभर शेळी वेगळी पळत होते. आता 2.5-3 महिन्याची गाभण शेळी वेगळी पळते म्हणून हिच्यावर खूप जीव चिरकला होता की यार काय शेळी आहे, काय नेमकं डोक्याला ताण आहे, काय नेमकं असं. म्हणजे वेगवेगळी पळली अख्ख्या कळपातून तर माणूस त्रास होतो, डोक्याला ताण होऊन जातो, चिरकतं माणूस. थोडक्यात असं स्ट्रेसमध्ये येतं. पण मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या लक्षातच आलं नाही की तिला यायचं होतं किंवा जणायचं होतं किंवा व्यायचं होतं, पिल्लू द्यायचं होतं. थोडक्यात तिला डिलिव्हरी करायची होती तिच्या बाळाची. त्याच्यामुळं ती वेगवेगळी पळत होती. आणि विषय असा झाला की शेळी आत्ता पहाटे, आता मी इथं झोपलेलो होतो फार्ममध्ये, तर शेळी येऊन पडलेली आहे आणि बेस्ट एकदम नंबर 1 काम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे बघा कशी जांभळी देते. जांभळी दिली म्हणजे एकदम ओके आहे शेळी. आता हिला उठून देतो आणि तुम्हाला दाखवतो मी रात्री दूध काढून ठेवलेलं आहे की नाही ते. शेळी तिच्या मनानं उठली, याचा अर्थ शेळी किती स्ट्रॉंग आहे तुम्ही अंदाज लावू शकता. आता पोटामध्ये माझ्या, जर कोणाला असं चेक करायचं असेल की शेळीने पोटामध्ये पिल्लू आहे की नाही ते, तर कधीही काशीच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी हात लावायचा आहे आणि असं वर ढकलून बघायचं आहे. आता हिच्या पोटामध्ये काहीही लागत नाही, याचा अर्थ हिचे 2 पिल्लं देऊन झालेले आहे. आता शेळी ओके आहे. दूध बघू शकता थोडंसं कमी आहे, कारण ॲक्च्युअलमध्ये आता
कायच दूध देणार शेळी, 5 महिने पूर्ण दूध काढलेलं आहे. आता हिला खुराक वगैरे फुल द्यावं लागेल. काल दिवसभर चरलेली नाही शेळी, त्याच्यात मी रात्री दूध काढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे दूध थोडंसं कमी उतरलेलं आहे. पण जसं जसं आता दिवस जातील तशी आता तिला दूध वाढत जाईल. बघू शकता तिची दोन्ही पिल्लं तिने एकदम व्यवस्थित एका साईडला दिलेले आहे. आता तुम्हाला दाखवतो मी आपल्या शेळ्या वगैरे इकडं बसलेल्या आहेत पाटाच्या. बघू शकता कशी डोळे चमकतात. हे बघा शेळ्या सर्व बसलेल्या आहेत, एकच नंबर. कोणालाच काहीही आयडिया नाही की शेळी येऊन झालेली आहे. बघू शकता आता ही कॅन आहे, दुधाची कॅन आहे, पण दूध नाही आहे तिच्यात. इकडं आहे बघा दूध, हे बघू शकता दूध. याच्यामध्ये या कॅनमध्ये दूध काढून ठेवलेलं आहे. जवळपास दोन्ही कॅन मिळून याच्यामध्ये 10 लिटर आणि याच्यामध्ये एक 6 लिटरच्या आसपास, म्हणजे 16-17 लिटर दूध सध्या आहे. रोज 18 ते 19 लिटर दूध निघतं मित्रांनो ॲट अ टाईम. पण विषय असा झाला, काल दिवसभर चरायला काहीच नव्हतं, पाऊस 2-3 दिवसापासून चालू आहे, तर शेळ्या थोड्या उपाशी होत्या म्हणून दुधाला कमी पडल्या. पण नो प्रॉब्लेम, दुधाला ॲटोमॅटिकली वाढून जातात. याच्यामध्ये बी एक नाही, याच्यामध्ये नाही आहे दूध, त्याच्यामध्ये ऑलरेडी. तर याच्यात दूध, तिचंसुद्धा दूध याच्यामध्ये आहे. अशा गोष्टी घडू शकतात. म्हणजे इथं मी झोपलेलो होतो, अचानक आवाज आला, जावं लागलं. आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्या फार्मचं काम चालू आहे. हा फार्म आपल्या जोडीदाराचा आहे, असा विषय आहे मित्रांनो. आपल्या फार्मचं काम चालू आहे, त्याच्यामुळं आपल्या जोडीदारानं आपल्याला इथं खूप मोठी मदत केलेली आहे. कोणी करत नाही या जगामध्ये, पण आपल्याला केलेली आहे, काही विषय नाही. हे बघा, ही शेळी ही अशीच अचानक कुठंतरी जाऊन वेली होती आणि हिनंसुद्धा 2 पाठी दिल्या होत्या बघा. तर या गोष्टी आहेत, खूप छान. चलो, बघू शकता तुम्ही, पहाटे खुशखबर भेटली आणि नंबर 1 काम झालेलं आहे. याच्यासारखं काम होऊ शकत नाही अजून काही. एकच नंबर काम झालेलं आहे. बघू शकता, मस्त एकदम. आता पिल्लं पाजायचे, टणक आहेत पिल्लं, दोन्ही पिल्लं चांगले छान आहेत एकदम. वा 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 वा. चला तर मग मित्रांनो, लव यू ऑल, बाय बाय. एक वेळा माझासुद्धा मोकळा बघून घ्या. बरेच लोक म्हणतील ॲटोमॅटिक डिलिव्हरी होती वगैरे वगैरे. ॲटोमॅटिकच झालेली आहे, चांगली गोष्ट आहे. फक्त थोडीशी मदत कधी कधी करावी लागते, नाही तर पिल्लू त्रासामध्ये येतं, काहीतरी दुसराच लफडा होऊन जातो. रंदे भैया लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यामुळे. आणि आपली शेळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. काठेवाडी जातीची शेळी आहे. बरेच लोक म्हणतात एक पिल्लू देते का 2 देते का 3 देते, त्याचा काही भरोसा नसतो मित्रांनो. कधी एकही देते, 2ही देते, 3ही देते. आता बघू शकता, पण नॉर्मली ॲव्हरेजमध्ये 2 पिल्लं ही शेळी आरामशीर देते. आता नाही जरी म्हटलं तरी हे तिचे 2 जे करडं आहेत, 3 महिने सांभाळले तरीही 12 ते 15 हजार रुपयापर्यंत विकले जातात, जशी यांची सांभाळणूक होते त्या हिशेबानं. आणि शेळीचा क्वालिटी बघून मी तुम्हाला आरामशीर सांगू शकतो की ही शेळी आरामशीर भरपूर दूध देणार. आता 5 महिने फुल दूध दिलेलं आहे, तर आता दूध वाढायला 1-2-4 दिवस घेईल. तिला मका वगैरे खाऊ घातली, कॅल्शियमयुक्त पदार्थ, तिचं दूध 100% वाढणार. बाकी धन्यवाद मित्रांनो, लव यू ऑल. चला तर मग भेटूया.